सर्वांना नमस्कार. इयत्ता 7वी मधील एका नवीन धड्यात आपले स्वागत आहे. मी अश्विनी आहे. आजच्या वर्गात आपण औद्योगिक क्रांती या एका अद्भुत विषयावर चर्चा करीत आहोत. तुम्हाला उद्योग म्हणजे काय हे माहिती आहे का? उद्योग म्हणजे अशी संस्था जी लोकांना उत्पादने आणि सेवांचे उत्पादने किंवा विक्री करते. क्रांती या संज्ञेच्या पुढील भागात म्हणजे एका व्यवस्थेचा पाडवा करून नवीन व्यवस्था स्थापना करणे. मला आशा आहे की तुम्ही वर्गासाठी तयार असाल. चला तर मग सत्राची सुरुवात करूया. व्यापाऱ्यांवर वाढणारे नियंत्रण. औद्योगिक क्रांतीची सुरुवात जे 1750 ते 1800 इसवी पूर्व आहे. जेम्स वॉटचे शोध. उत्पादनाची कारखाना व्यवस्था. 19व्या शतकातील बालकामगारांचा अनुभव. सुरुवातीच्या कारखान्यांमध्ये ऊर्जा आणि औद्योगिक विकासांचे स्रोत. वाहतूक क्रांती. औद्योगिक उत्पादनांमध्ये व्यापार, शहरीकरण आणि झोपडपट्ट्या. अणुऊर्जा. अणूंच्या केंद्रकाचे विभाजन करून वीज निर्माण करणारी ऊर्जा. शहरीकरण. जेव्हा शहर वाढतात आणि अधिक लोक शहरी भागात राहण्यासाठी स्थलांतरित होतात तेव्हा असे होते. संकल्पना नकाशा. आता आपण मुख्य विषय पाहूया. व्यापाऱ्यांवर वाढणारे नियंत्रण. अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि आशियामधील व्यापारात लक्षणीय वाढ झाली. 1500 इसवी पूर्व ते 1800 इसवी पूर्व पर्यंत विशेषतः कापड क्षेत्रात. युरोपियन व्यापाऱ्यांनी लहान शेतकरी आणि कारगिरांना आगाऊ निधी देण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्यांची जमीन गेली तर त्यांच्या उत्पन्नाचा पर्यायी स्रोत उपलब्ध झाला. पुटिंग आउट सिस्टममध्ये एक ब्रिटिश कापड व्यापारी कापूस खरेदी करत असे आणि तो कातकरी विकणार आणि रंगावरांना वाटत असे.
लंडनमध्ये अंतिम टप्पे पूर्ण झाल्यानंतर उत्पादने आंतरराष्ट्रीय स्तरावर विकली जात असत. पूर्वी प्रत्येक व्यापारासाठी घरांमध्ये 20 ते 25 कारगिरी काम करत असत. उत्पादन वाढवण्यासाठी व्यापाऱ्यांनी लहान कार्यशाळा तयार केल्या. कारगीर विक्रीसाठी उत्पादने बनवण्यासाठी व्यापाऱ्यांकडून साहित्य आणि साधने वापरत असत. हळूहळू कारगिरांवर व्यापाराचे नियंत्रण वाढले. हा काळ प्राथमिक औद्योगिकरण म्हणून ओळखला जातो. हस्तकला उत्पादने जागतिक स्तरावर लोकप्रिय आहेत, ज्यामुळे बाजारपेठ वाढत आहे. औद्योगिक क्रांतीची सुरुवात 1750 ते 1850 इसवी पूर्व. 1750च्या सुमारास अनेक बदल घडले. उत्पादन आणि वाहतुकीसाठी यंत्रे आणि वाफेची शक्ती मोठ्या प्रमाणात वापरली जात होती. ग्रामीण भागातील रहिवासी नोकरीसाठी शहरांमध्ये स्थलांतरित झाले. लोकांचे जीवन आता मोठ्या प्रमाणात यंत्रे आणि यंत्रनिर्मित उत्पादनांवर अवलंबून होते. यामुळे ब्रिटनमध्ये यंत्रयुग सुरू झाले. वाढत्या कपड्यांच्या मागणीला पूर्ण करण्यासाठी कारगिरांना वेगानं यंत्राची आवश्यकता होती. जलद यंत्रामुळे खर्च कमी होईल आणि कपड्यांचे उत्पादन वाढेल. वाढत्या बाजारपेठेत कपड्यांची विक्रीती वाढ होईल. जेम्स वॉटचे वाफेवर चालणाऱ्या सूत कतन्यांच्या यंत्राने कारगिरांचा ऑटोमेशनची गरज पूर्ण केली. पहा, जेम्स वॉटचा शोध. इंग्लंडमधील कुशल कामगार जेम्स वॉटने यंत्राचा शोध लावला. त्याला लक्षात आले की वाफेमध्ये मोठ्या वस्तू लहान हलवण्याची खूप शक्ती असते. या शक्तीचा वापर करण्यासाठी त्याने एक यंत्र बनवले, जे वाफेवर चालते आणि त्याला काम करण्यासाठी लोक किंवा प्राण्यांची आवश्यकता नाहीये.
बोल्टनला त्याचा शोध दाखवल्यानंतर तो भागीदार बनले. बोल्टनने शोध लावण्यासाठी पैसे दिले आणि वॉटनी नियमितपणे पैसे दिले. त्यांनी कमावलेले पैसे वाटले जात होते. बोल्टनला 2/3 आणि वॉटला 1/3 मिळत होते. त्यांनी अनेक वाफेंचे इंजिन बनवले आणि त्यांची विक्री करून भरपूर पैसे मिळवले. स्टीम मशीनने गोष्ट बनवण्याची आणि हलवण्याची पद्धत बदलली. वाफेवर चालणाऱ्या यंत्रांचा शोध लागल्यानंतर त्यांचा वापर कताई, विणकाम, लोखंडी अवजारे तयार करणे आणि वाहने आणि जहाजांना वीज पुरवणे यासारख्या कामांसाठी केला जाऊ लागला. यंत्रे आणल्यानंतर कारखाना व्यवस्था 1750 ते 1850 पर्यंत कारखाना व्यवस्थाने उत्पादनात क्रांती घडवून आणली, ज्यामध्ये यंत्रसामग्री आणि वाफेची शक्ती होती, ज्याने अंगमेहनत आणि लहान अवजारांची जाग घेतात. भांडवलदारांना उत्पादन सुविधांचे मालकी हक्क राखले आणि चालवले. कामगार, कच्चा माल आणि यंत्रामध्ये गुंतवणूक केली. कामगारांना मजुरी मिळत असे, पण त्यांनी बनवलेल्या उत्पादनावर त्यांची मालकी नव्हती आणि सुरुवातीच्या कारखान्यातील कामाची परिस्थिती अप्रिय होती. एकोणिसाव्या शतकातील बालकामगारांचा अनुभव. 1800च्या दशकात युरोपियन औद्योगिक कामगारांना आव्हानाचा सामना करावा लागला. चला एका इंग्रजी कोळसा कहाणीतील बालकामगाराची कहाणी पाहूया. मुले 4 वर्षाच्या वयापासून खाणकामात काम करू लागली. कोळसा काढण्यासाठी आणि तो वॅगनमध्ये भरण्यासाठी पिक्सचा वापर करत. त्यांचे काम या जड वॅगनांना अशा ठिकाणी ढकलणे होते जिथे घोडे किंवा खेचर त्यांना ओढू शकतील. ते कठीण होते, विशेषतः जेव्हा त्यांनी पाणी, चिखल आणि उतारावरून ओढावा लागत असे. दिवसाचे 12 तासांपेक्षा जास्त काम केल्यानंतर घरी परतताना ते थकून जायचे. एके दिवशी परतताना मुलाला झोप लागली
आणि त्याच्या आईला त्याला शोधून घरी घेऊन जावे लागले. ही 19व्या शतकातील बालकामगारांची कहाणी आहे. 1936 नंतर युरोप आणि अमेरिकेत कारखाना आणि खाणीतील कामाच्या परिस्थितीविरुद्धांच्या मोहिमामुळे बालमजुरीवर बंदी घालण्यात आली. पहा, सुरुवातीच्या कारखान्यांमध्ये उद्योगांमध्ये यंत्राचा वापर सुरू झाल्यामुळे कुशल कामगारांची संख्या कमी झाली. महिला आणि मुलांना कमी वेतनावर कामावर ठेवले गेले. फक्त श्रीमंत व्यापारीच यंत्रीकृत कारखान्यांचा परवडत होते. चला कारखान्यातील कामगारांचे संघर्ष पाहूया. कामगार सकाळी 6 ते रात्री 8:30 पर्यंत बराच वेळ काम करत असत आणि जेवण्यासाठी फक्त 1 तास मिळत असे. त्यामुळे दिवसाच्या शेवटी त्यांना थकवा जाणवत असे. कारखाना मालक त्यांना काम करत राहण्यासाठी चाबकाचा वापर करत असे. नवीन यंत्रे सतत आणली जात होती, ज्यामुळे अनेक कामगारांची जागा घेतली जात होती आणि त्यामुळे अनेकांना नोकरी गमवावी लागत होती. अनेक कामगारांना त्यांच्या जमिनीवरून जबरदस्तीने हकलून लावण्यात आले किंवा त्यांची दुकाने बंद करण्यात आली, ज्यामुळे त्यांना खराब कामाच्या परिस्थितीत निषेध करण्यासाठी एकत्र येण्यास भाग पाडले गेले. त्यांनी सुरुवातीला कमी कामाचे दिवस, जास्त वेतन आणि बालमजुरीवरील निर्बंधित मागणी केली. कालांतराने त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा झाली. ऊर्जेचे स्रोत आणि औद्योगिक विकास. कारखान्यांना यंत्रे चालवण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते, जी कोळसा, वीज, पेट्रोलियम आणि इतर स्रोतांपासून मिळत शकते. सुरुवातीला कोळसा आणि वाफेचा वापर केला जात होता, परंतु आता ते औष्णिक ऊर्जा, जलविद्युत, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, अणुऊर्जा आणि सौर ऊर्जा वापर करतात. वाहतूक क्रांती. वाफेचे इंजिन हे जहाज बांधणी उद्योगासाठी एक मोठे परिवर्तन होते, ज्यामुळे वाहतूक खूपच स्वस्त झाली. पण लोकांना फिरवण्यासाठी आणखी चांगले मार्ग हवे होते. तेव्हा त्यांनी ट्रेनसाठी वाफेचे इंजिन वापरण्यास सुरुवात केली. जॉर्ज स्टीफन्सच्या लोकोमोटिव्ह खूप मजबूत होते, जे लिव्हरपूल ते
मँचेस्टरपर्यंत 64 किलोमीटर अंतरावर 46 किलोमीटर प्रति तास वेगाने जड वस्तू ओढत होते. त्यानंतर 1840च्या दशकात जॉन लाउडन मेकआडम यांनी तुटलेल्या दगडांपासून रस्ते कसे बनवायचे हे शोधून काढले, ज्यामुळे ते खूप मजबूत झाले. लवकरच आमच्याकडे डांबरी रस्ते आणि नंतर गाड्या आल्या. आणि आता राईट ब्रदर्समुळे आमच्याकडे विमाने आहेत. ही आज प्रवास करण्याचा सर्वात जलद मार्ग आहे. औद्योगिक उत्पादनांचा व्यापार. कारखान्याच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे वस्तूंचा अतिरेक झाला, ज्यामुळे कारखानदारांना इतर देशांमध्ये ग्राहक शोधावे लागले. परवडणाऱ्या आणि टिकाऊ असलेल्या यंत्रनिर्मित उत्पादनांचा या जागतिक मागणीमुळे इंग्लंड आणि त्यापलीकडे उद्योगांना बळकटी मिळाली. इंग्रजी व्यापाऱ्यांनी कारखानदारांसाठी भारत आणि अमेरिकेतून कापूस सारखे साहित्य आणले, जे नंतर तयार झालेले उत्पादन जगभरात विकले. फ्रान्स, जर्मनी, स्पेन, पोर्तुगल, बेल्जियम आणि हॉलंडसह युरोपीय देशांनी व्यापार सुलभ करण्यासाठी आणि त्यांची संपत्ती आणि यश वाढवण्यासाठी प्रदेशांवर वसाहत केली. निष्कर्ष: 1760 ते 1840 पर्यंत औद्योगिक क्रांतीने उत्पादन आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे शोध लावले. हे अंगमेहनतीपासून यंत्र आधारित उत्पादनाकडे वळाले, ज्यामुळे जलद, सोपे आणि अधिक कार्यक्षम उत्पादने झाली. शिवाय यामुळे वाहतूक, दळणवळण आणि शेतीमध्ये प्रगती झाली. हे औद्योगिक क्रांतीबद्दल होते. मला आशा आहे की तुम्हा सर्वांना धडा चांगला समजला असेल. पाहिल्याबद्दल धन्यवाद. अधिक सामग्रीसाठी आश्रया कृती चालू ठेवा.